नमस्कार शेतकरी बांधवांनो. कधी विचार केलाय का आपण आपल्या पिकांसाठी किती मेहनत घेतो? हजारो रुपये खर्च करून एकदम बेस्ट महागडी औषधं आणतो, पण जेव्हा फवारणीची वेळ येते तेव्हा एका अगदी छोट्याशा पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं हमखास दुर्लक्ष होतं. आणि ती गोष्ट म्हणजे स्प्रे नोझल. खरं आहे की नाही? बघा ना, आपण एकरी 800, 1000, अगदी 1500 रुपयांपर्यंतची औषधं सहज विकत घेतो, पण त्यासोबत जेमतेम 80, 100 ते 300 रुपयांपर्यंत मिळणारं जे नोझल आहे ना, त्याच्याकडे आपण ढुंकूनही बघत नाही. हा एवढासा दिसणारा भाग आपल्या अख्ख्या फवारणीचा निकाल ठरवू शकतो, याचा आपण कधी विचारच करत नाही. आता इथे बघा, तुम्हाला दिसेल की एका बाजूला आहे आपला रासायनिक औषधांवरचा खर्च, एकरी 800 ते 1500 रुपये, आणि दुसऱ्या बाजूला नॉझलची किंमत फक्त 80 ते 300 रुपये. म्हणजे बघा, या दोन्हींच्या किमतीमध्ये किती किती मोठा अंतर आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. पण गंमत इथेच आहे, तुम्ही ज्या हजारो रुपये खर्च केलेत ना, त्या खर्चाचा रिझल्ट चांगला येणार की वाईट हे पूर्णपणे अवलंबून आहे त्या काही 100 रुपयांच्या नॉझलच्या कामावर. विचार करा, जर हे नॉझलच चुकीचं असेल तर मग ते हजारो रुपयांची महागडी औषधं अक्षरशः पाण्यात जातात, सगळा खर्च वाया जातो. तर मग स्वाभाविकच प्रश्न पडतो की जर ही एवढीशी गोष्ट चुकली, म्हणजे आपलं नॉझल निवडताना चूक झाली, तर नेमकं काय होऊ शकतं, याचे परिणाम खरंच किती गंभीर असू शकतात. चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. हे परिणाम आपण जितका विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त गंभीर आहेत. सगळ्यात पहिलं आणि मोठं नुकसान म्हणजे आपण जे महागडं औषध आणलंय त्यातलं जवळपास 30 ते 40% औषध थेट वाया जातं. म्हणजे विचार करा, 100 रुपयांपैकी 40 रुपये आपण हवेत उडवतोय. कसं? तर फवारा पिकावर पडण्याऐवजी वाऱ्यासोबत इकडे तिकडे उडून जातो. यालाच स्प्रे ड्रिफ्ट असं म्हणतात. आणि औषधच जर पिकापर्यंत पोहोचलं नाही तर मग किडींवर आणि रोगांवर नियंत्रण कसं मिळणार? नाहीच मिळत, सगळा खर्च पाण्यात. पण गोष्ट इथेच थांबत नाही. कधीकधी चुकीच्या फवाऱ्यामुळे आपलं उभं पीक जळण्याचा, म्हणजे क्रॉप बर्न होण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणजे बघा, ज्या रोगावर आपण उपाय करायला गेलो तो तर गेला नाहीच, उलट आपल्याच चुकीमुळे पिकाचं नवीनच नुकसान झालं. हा तर सरळ सरळ दुहेरी फटका आहे. तर मग ह्या सगळ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी योग्य नोझल कसं निवडायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी नोझलची बेसिक माहिती, मग त्याचे प्रकार, पिकानुसार आणि हंगामानुसार निवड कशी करायची, शेतकऱ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या, आणि शेवटी ह्या सगळ्या मागचं अर्थशास्त्र काय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, नोझलची मूलभूत माहिती. म्हणजे फवाऱ्यामागे नेमकं काय विज्ञान दडलेलं आहे ते समजून घेऊया. बरं, स्प्रे नोझल म्हणजे नेमकं काय? हे एक असं उपकरण आहे जे दिसायला जरी साधं असलं ना, तरी ते एकाच वेळी 4 खूप महत्त्वाच्या गोष्टी कंट्रोल करतं. पहिली गोष्ट म्हणजे फवाऱ्याचा पॅटर्न, म्हणजे फवारा गोलाकार पडणार की चपटा. दुसरी गोष्ट आहे थेंबांचा आकार, म्हणजे ड्रॉपलेट साईज, थेंब बारीक असणार की जाड. तिसरं आहे फ्लो रेट, म्हणजेच पंपातून औषध बाहेर पडण्याचा वेग. आणि चौथी गोष्ट म्हणजे फवाऱ्याचा कोन, म्हणजे फवारा किती रुंदीमध्ये पसरणार. या चारही गोष्टींचा थेट संबंध आपल्या फवारणीच्या क्वालिटीशी असतो. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे थेंबांचा आकार. हे अगदी सोपं आहे. समजा आपण बारीक थेंबांचा फवारा वापरला तर काय होतं? पानांवर एकदम दाट धुक्यासारखं कव्हरेज मिळतं. औषध प्रत्येक भागापर्यंत पोचतं. पण एक मोठा तोटा आहे. हे थेंब इतके हलके असतात की थोडा जरी वारा आला तरी ते सहज उडून जातात. याउलट जर आपण जाड थेंब वापरले तर ते वाऱ्यामुळे उडून जाण्याचा धोका खूप कमी असतो. पण त्याचा तोटा काय? तर पानांवर ते पाहिजे तसे पसरत नाहीत. औषध सगळीकडे सारखं लागत नाही. म्हणजे एकाचे फायदे ते दुसऱ्याचे तोटे. म्हणूनच आपल्याला परिस्थितीनुसार या दोन्हीमध्ये एक योग्य बॅलन्स साधावा लागतो. आणि हो, एक खूप मोठा गैरसमज जो आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये आहे तो म्हणजे जास्त दाब म्हणजे चांगला फवारा. आपल्याला वाटतं की पंपाचा प्रेशर वाढवला की फवारणी एकदम भारी होते. पण खरं सांगू, हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट दाब वाढवल्यामुळे फवाऱ्यातले थेंब आणखीनच बारीक होतात आणि वाऱ्यासोबत उडून जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढतं. म्हणजे आपण औषध वाचवण्याऐवजी जास्त वाया घालवतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नॉझलसाठी जो योग्य दाब सांगितलेला असतो त्याच दाबावर फवारणी करायची. बरं, तर आता आपल्याला नॉझलच्या कामाची बेसिक आयडिया आली आहे. आता पुढे जाऊया.
आणि बाजारात कोणकोणत्या प्रकारचे नॉझल मिळतात आणि त्यांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे सविस्तरपणे पाहूया. आपला पहिला प्रकार आहे होलोकोन नॉझल. हे नाव लक्षात ठेवा. होलो म्हणजे पोकळ. यातून जो फवारा बाहेर पडतो तो मध्यभागी पोकळ असतो आणि कडेने गोलाकार असतो आणि याचे थेंब असतात अगदी बारीक. मग याचा वापर कुठे करायचा? तर कीटकनाशकांसाठी हे सर्वोत्तम आहे. का? कारण याचे बारीक थेंब दाट पानांच्या आत अगदी खोलवर पोचतात, जिथे किडी लपून बसलेल्या असतात. आपल्याकडे कापसाच्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी किंवा डाळिंबावर येणाऱ्या थ्रिप्स आणि माइट्ससाठी याचा वापर खूपच प्रभावी ठरतो. पण एक मोठी आणि महत्त्वाची अट आहे. जर वारा सुटला असेल तर हे नॉझल वापरण्याची चूक करू नका, नाहीतर सगळं औषध हवेतच उडून जाईल. पुढचा प्रकार आहे फुल कोन नोझल. हॉलोकोनच्या अगदी उलट. ह्यातून जो फवारा येतो तो पूर्णपणे भरलेला, शंकूच्या आकाराचा असतो आणि याचे थेंब असतात मध्यम आकाराचे. हे नोझल खास करून बुरशीनाशकांसाठी बनवलं गेलं आहे, कारण बुरशीजन्य रोगांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी पानांच्या पृष्ठभागावर औषधाचा एकसारखा लेप लागणं खूप गरजेचं असतं आणि हे नोझल बरोबर तेच काम करतं. ऊस, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांवर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी ह्याचा वापर सर्वोत्तम ठरतो. आता येतो तिसरा आणि खूप खूप महत्त्वाचा प्रकार, फ्लॅट फॅन नॉझल. याच्या नावातच आहे फ्लॅट फॅन, म्हणजे पंख्याच्या पात्यासारखा एक चपटा, सपाट पट्टा यातून बाहेर पडतो. एक गोष्ट डोक्यात पक्की बसून घ्या. हे नॉझल खास करून फक्त आणि फक्त तणनाशकांसाठी आहे. सोयाबीन, मका, गहू, ऊस यांसारख्या पिकांमधलं गवत मारायचं असेल तर याच्यासारखं दुसरं नॉझल नाही, कारण यामुळे तणांवर एकसारखा फवारा बसतो. आणि इथे एक धोक्याची सूचना. तणनाशकासाठी चुकूनही होलोकोन नॉझल वापरू नका. त्याचे बारीक थेंब उडून आपल्या मुख्य पिकावर पडले तर अख्खं पीक जळून खाक होऊ शकतं. हे नुकसान आपल्याला परवडणारं नाही. चौथा प्रकार आहे फ्लड जेट नोझल. फ्लड म्हणजे पूर. नावाप्रमाणेच यातून खूप जाड थेंबांचा एक रुंद फवारा थेट जमिनीवर पसरतो. याचा उपयोग कधी करायचा? तर उगवणपूर्व तणनाशकांसाठी. म्हणजे काय? तर पीक उगवून यायच्या आधीच जमिनीतला तणाच्या बिया मारण्यासाठी जी फवारणी आपण जमिनीवर करतो त्यासाठी हे नोझल वापरतात. ऊस किंवा मका लागवडीनंतर पीक वर यायच्या आधी जमिनीवर फवारणी करायला हे उत्तम आहे. याचे थेंब जाड असल्यामुळे ते हवेत अजिबात उडत नाहीत आणि औषध थेट जमिनीवर पडून आपलं काम करतं. आणि आता पाचवा आणि सर्वात आधुनिक प्रकार तो म्हणजे एअर इंडक्शन नोझल. याला लो ड्रिफ्ट नोझल असंही म्हणतात. हे आजच्या काळातलं एक वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. याचं तंत्रज्ञान खूप भारी आहे. हे नोझल काय करतं तर फवाऱ्याच्या प्रत्येक थेंबामध्ये हवा भरतं. यामुळे थेंब मोठा आणि जड होतो, पण पानावर पडल्या पडल्या तो फुटतो आणि औषध पसरतं. याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर कितीही वारा असला तरी औषध उडून जात नाही. विचार करा, आपण तणनाशक फवारतोय आणि ते उडून शेजारच्या बागेत किंवा दुसऱ्या पिकावर गेलं तर किती मोठं नुकसान होईल. अशा वेळी हे नोझल एका रक्षकासारखं काम करतं आणि आपलं मोठं नुकसान टाळतं. ठीक आहे, तर आता आपल्याला नोझलचे 5 मुख्य प्रकार आणि त्यांचं काम व्यवस्थित समजलं आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या पिकासाठी कोणतं नोझल निवडायचं? चला, आता आपण महाराष्ट्रातल्या काही प्रमुख पिकांनुसार योग्य नोझल कसं निवडायचं याचे एक प्रॅक्टिकल गाईड बघूया. इथे स्क्रीनवर बघा. अगदी सोप्या भाषेत सगळं दिलं आहे. आपण एक एक पीक घेऊया. पहिलं, कापूस. कापसावर कीटकनाशक फवारायचं असेल तर होलोकोन वापरायचं. पण त्याच कापसातलं तण मारायचं असेल तर फ्लॅट फॅन किंवा जास्त वारा असल्यास एअर इंडक्शनच वापरायचं. आता सोयाबीन बघा. उगवणीच्या आधी जमिनीवर तणनाशक मारायचं असेल तर फ्लड जेट, आणि पीक मोठं झाल्यावर बुरशीनाशक फवारायचं असेल तर फुलकोन. ऊसामध्ये रोगांच्या नियंत्रणासाठी फुलकोन नोझल उत्तम काम करतं. आणि डाळिंबासारखी फळबाग असेल तर थ्रिप्स आणि माइट्ससारख्या बारीक किडी पानांच्या खाली लपलेल्या असतात. तिथे औषध पोचवण्यासाठी बारीक थेंब देणारं होलोकोन नोझलच वापरायला हवं. पिकानुसार निवड तर आता आपल्या लक्षात आली. पण फक्त पीक बघून चालत नाही. हवामान आणि हंगामानुसार सुद्धा आपली निवड बदलावी लागते. तर आता आपण ते समजून घेऊया आणि सोबतच आपल्याकडून नकळतपणे होणाऱ्या काही सामान्य चुकांबद्दलही बोलूया. बघा, हुशार शेतकरी तोच जो हवामानानुसार आपली रणनीती बदलतो. आता समजा मार्च ते मे महिन्याचा काळ आहे, म्हणजे उन्हाळा, जेव्हा जोराचा वारा सुटलेला असतो. अशा वेळी होलोकोन नोझल वापरणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा.
त्याऐवजी वारा रोखणारं एअर इंडक्शन नोझल वापरा. मग आला पावसाळा. पावसाळ्यात खूप बारीक फवारा मारला तो एका पावसातच धुवून जाईल, म्हणून तेव्हा मध्यम थेंबांचा वापर करायचा. आणि हिवाळ्यात जेव्हा हवा एकदम शांत स्थिर असते तेव्हा तुम्ही बारीक थेंबांचा वापर करून रोगांवर एकदम अचूक नियंत्रण मिळवू शकता. सोपं आहे की नाही? आता आपण अशा काही चुकांबद्दल बोलूया ज्या आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे करत असतात. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, एकच नोझल सगळ्या फवारण्यांसाठी वापरणे. कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो की तणनाशक, नोझल एकच. हे अजिबात चालणार नाही. दुसरी चूक, पंपाचा प्रेशर उगाचच वाढवून ठेवणे. तिसरी, फवारणी झाली की नोझल स्वच्छ न करता तसंच फेकून देणे. चौथी, नोझल झिजलंय, खराब झालंय तरी तेच वापरत राहणे. आणि पाचवी, जी खूप महत्वाची आहे, पंपाचं कॅलिब्रेशन कधीच न करणे. म्हणजे पंपातून योग्य प्रमाणात औषध बाहेर पडतंय की नाही हे न तपासणे. या सगळ्या चुका म्हणजे आपल्याच पैशाचं आणि मेहनतीचं नुकसान आहे. चला, आता आपण या माहिती सत्राच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे या सगळ्यामागचं अर्थशास्त्र. कारण योग्य नोझल निवडणं हे फक्त विज्ञानाचं काम नाहीये, तर ते आपल्या खिशाच्या फायद्याचं सुद्धा काम आहे. बाजारात तुम्हाला मुख्यत्वे 2 प्रकारची नोझल मिळतील. एक प्लास्टिकचं आणि दुसरं सिरॅमिकचं. प्लास्टिकचं नोझल स्वस्त असतं, पण ते लवकर झिजतं. आणि एकदा का ते झिजलं की त्यातून जास्त औषध बाहेर पडायला लागतं आणि फवाऱ्याची अचूकता पण कमी होते. याउलट सिरॅमिकचं नोझल सुरुवातीला थोडं महाग वाटेल, पण ते खूप खूप जास्त काळ टिकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते झिजत नसल्यामुळे शेवटपर्यंत अचूक फवारणी करतं. म्हणून जर तुमची फवारणी जास्त असेल तर सिरॅमिक नोझलवर केलेला खर्च हा खर्च नाही, तर एक दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक आहे. आता हे गणित जरा लक्ष देऊन बघा, म्हणजे डोळे उघडतील. समजा एका एकरला तणनाशक फवारण्याचा खर्च येतोय 1200 रुपये. आपण चुकीचं नोझल वापरलं आणि फक्त 20% औषध जरी वाऱ्याने उडून गेलं तरी आपलं एका एकरामागे थेट 440 रुपयांचं नुकसान झालं. आता विचार करा, ज्यांच्याकडे 20 एकर शेती आहे त्यांचं नुकसान किती झालं? सरळ सरळ 4800 रुपये. आणि हे नुकसान टाळण्यासाठी जे योग्य नोझल लागतं त्याची किंमत किती आहे? फक्त 300 रुपये. म्हणजे बघा, कुठे 4800 रुपयांचं नुकसान आणि कुठे फक्त 300 रुपयांची गुंतवणूक. हाच तो फरक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? योग्य नोझल वापरण्याचे फायदेच फायदे आहेत. 1. कीड आणि रोगांवर तुम्हाला जास्त चांगलं नियंत्रण मिळतं. 2. तुमच्या रासायनिक औषधांच्या खर्चात थेट बचत होते. 3. औषध इकडे तिकडे उडून जात नसल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टळतं. आणि 4. या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्या अंतिम उत्पन्नात नक्कीच वाढ होते. म्हणून एक वाक्य कायम लक्षात ठेवा, नोझल हा खर्च नाही, तर तुमच्या नफ्यामध्ये केलेली एक छोटीशी पण खूप महत्वाची गुंतवणूक आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो की उपकरणात केलेला हा छोटासा बदल आपल्या शेतीचा उत्पादनात आणि नफ्यात एक मोठी सकारात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुरेसा नाही का? यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, नोझल हे फवारणीचं हृदय आहे. आणि जर हृदय चांगलं काम करत असेल तरच आपल्या कष्टाला योग्य फळ मिळेल. जर हा व्हिडिओ तुमचं विचार बदलत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.